दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि दंडी स्वामी यांची ही कथा. एकदा श्रीपाद प्रभूंचे अनेक शिष्य जगन्नाथपुरी क्षेत्री दर्शनास गेले होते. त्याच वेळी दंडी स्वामी नावाचे एक महान तपस्वी आपल्या 108 शिष्यासह तेथे आले. श्रीपाद प्रभूंच्या शिष्यांनी त्या महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. श्रीपाद प्रभूंच्या सर्व शिष्यांनी दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या फलस्वरूप थोड्याच वेळात दंडी स्वामींना त्यांची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य कुतर्काने म्हणू लागले, श्रीपाद हे शूद्र मांत्रिक आहे. त्यांच्या शूद्रविद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले, परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिटिकापुरम क्षेत्री जाऊन श्रीपादांशी शास्त्रचर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पताका घेऊन येतील, यात शंकाच नाही. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिटिकापुरम क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रयाचा महिमा अपरंपार आहे. ते पुढे म्हणाले, त्यांचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकुम, विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. गावातील ब्राह्मणांनी दंडी स्वामींचा यथायोग्य सन्मान केला. श्री दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार केला. अप्पराज शर्मा यांनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्री दत्तात्रयाची मूर्ती अर्पण केली. श्री बापनाचार्यांनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पण पत्करली. काही दिवस पिटिकापुरी मुक्काम करून दंडी स्वामी शिष्यासह गावाबाहेर जाण्यास निघाले. ते एकामागून एक असे चालत जात होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. ते कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते. याप्रमाणे या क्रियेत बराच वेळ गेला. त्याच वेळी दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. स्वामींना मात्र आपल्या शरीराचे 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. त्यांना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्यापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहे. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्यांना लागून राहिली होती. श्रीपाद प्रभूंची अकारण निंदा केल्याने दंडी स्वामींना त्यांच्या मृत्यूनंतर पिशाची योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने आपल्या लेखात लिहिले होते. परंतु दयाघन श्रीपाद प्रभूंनी तो निर्णय रद्द करून त्यांच्या पापांचा परिहार अत्यंत थोड्या शिक्षेतून केला. श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींना हिमालय पर्वतावर जाऊन तपाचरण करण्याचा आदेश दिला. त्यांना शिष्य संघटनेची आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजावून सांगितले. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी अहंकारी दंडी स्वामींचा गर्व मोठ्या लीलेने हरण केला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीला अगम्य आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.